सर्वांचं स्वागत आहे इथे. जय भीम नमो बुद्धाय. नवीन हो. धम्मपदातली आज आपण 147 आणि 148वी गाथा पाहणार आहोत. आणि जरा वग्गातली दुसरी आणि तिसरी गाथा एकत्रित पाहणार आहोत. आता हे जरा वग्गामध्ये बहुतेक सगळ्या गाथा ज्या आहेत ना, ह्या जरा जर्जर म्हणजे व्याधीग्रस्त अवस्थेतल्या लोकांसाठी, वयात आलेल्या लोकांसाठी आणि ज्यांना त्रास आहे अशांसाठी, अशा परिस्थितीत त्यांनी त्या सांगितलेल्या असाव्यात. काही शब्दांचे अर्थ जे आहेत ना, ते मला बिलकुलच योग्य वाटत नाहीत. परंतु आता आपण त्याचे आपल्याला चुका काढत बसणं हा आपला उद्देश नाही. आपण आपला अर्थ व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्या गाथेला काय सांगायचं असेल ते आपण स्वतःच शोधायचं. त्याची आता आवश्यकता आहे. तर दुसरी गाथा जी आहे जरा वग्गातली, पस्स चित्तकतं बिंबं अरुकायं समुस्थितं आतुरं बहुसंकप्पं यस्य नथी ध्रुवं ठिती. तर त्याचा अर्थ असा केलेला आहे जो मला आवडलेला नाही. हे विचित्र शरीर पहा, जे व्रण म्हणजे जखमांनी भरलेले, सुजलेले, रोगी आणि संकल्पाने युक्त आहे. याची स्थिती निश्चित शाश्वत अशी नाही. किंवा परिजिन्नमिदं रूपं रोगनिढ्ढं पभंगुरं भिज्यति पूती संदेहो मरणंतं जीवितं. हे शरीर जीर्ण शीर्ण आहे, रोगांचे घर आहे, क्षणभंगूर आहे, सडून जाणारे आहे, नष्ट होणारे आहे. जिवंत असणाऱ्या सर्वांना मरावे लागते. तर आता हे जी काही परिस्थिती आहे ही त्यावेळची आहे. त्यावेळेला तसा काही प्रसंग असेल, कारण आता हे जे शरीराबद्दल बोललेलं आहे, तर सडून जाणार वगैरे किंवा जीर्ण शीर्ण, तर अशा अवस्थेतला तो व्यक्ती असू शकतो किंवा जंगलाशी यांचा जास्त संपर्क असल्यामुळे भिक्खू संघाचा असं काही प्रेत ते पाहू शकतात किंवा मृतदेह पाहू शकतात. त्याच्यातून त्यांना त्या गाथा सुचल्या असतील. आज आपण आज आपलं जे काही आहे, आपण पाहतो आपले अंत्यविधी जे आहेत हे सिस्टमॅटिक असतात बरेचसे. एक तर गाडलं जातं किंवा म्हणजे पुरलं जातं. आता पुरत नाही कोणी. काही विशिष्ट समाज सोडला तर पुरत नाही कोणी, जाळलं जातं किंवा आजकाल त्यात इलेक्ट्रिक याच्यामध्ये पण, फर्नेसमध्ये, त्या शेगडी याच्यामध्ये टाकलं जातं, स्मशानभूमीमध्ये किंवा लाकडावर जाळलं जातं. तर त्याच्यावर असं काही कुठे लिखाण आलेलं नाही. याचा अर्थ प्रेत फेकून दिले जात असतील जंगलामध्ये किंवा पुरले जात असतील आणि काही दिवसानंतर पण त्याच्यावर काही स्मारक वगैरे असं काही, जसे आजकाल स्मृतीसाठी काही लोक स्मारक उभं करतात ना, हम्म. वडिलांची स्मृती, आईची स्मृती किंवा कोणाची स्मृती, अशा याच्यामध्ये ते बांधलं जातं. आणि त्यावेळेची जी स्थिती आहे, आता बुद्धांचं जे सांगणं आहे हे सत्य दाखवणार आहे, जीवनातलं सत्य दाखवणार आहे. आता जरा वग्ग म्हणजे वयोवृद्ध, म्हातारपण, वय झालेली अवस्था, आणि त्यांच्यासाठी आहे. तर वय, जरा, म्हातारपण हे जीवनातलं सत्य आहे. ही एक अवस्था आहे जी 40शी नंतर, 45शी नंतर ती सुरू होते. जसं आपण म्हणतो ना, 40शी लागली म्हणजे चष्मा लागला की लोक पूर्वी म्हणायचे 40शी लागली. आता तर लहान मुलांनाही चष्मा लागतो, तो भाग वेगळा. कारण तर ते कॉम्प्युटर पाहून, मोबाईल पाहून काहींचे डोळे लवकरच क्षीण होतात आणि त्यांना लवकरच चष्मे लागतात. परंतु सर्वसाधारणपणे जे 40शी नंतर ज्या डोळ्यांचं काम जे कमी होतं, दिसणं जे कमी होतं, तेव्हा तो चष्मा लागायचा. मग म्हणायचे 40शी लागली, चष्मा लागला. आता परिस्थिती
बदललेली आहे. म्हणजे आता असं म्हणतात ना, अकाली म्हातारपण पण येतं. अकाली जरा, म्हणजे काहींचे लवकरच केस पिकतात, काहींच्या चेहऱ्यावर लवकरच म्हातारपण दिसतं. तर याचं कारण ही बदललेली जीवनशैली अशी पण आहे. त्यामुळे आता हे जरा वग्ग कोणालाही लागू आहे, सर्वांना लागू आहे ते. हम्म. तर आता ही जी दुसरी गाथा जी आहे ना, हे याच्यावर एक कथा रचलेली आहे, जी धम्मपद अठ्ठकथेमध्ये आलेली आहे. आणि त्या अठ्ठकथेतली कथा, आता हे तसंच कथा ही दुसऱ्यांनी पण रचली जाऊ शकते. आणि त्याच्यावर ही गाथा म्हटलेली आहे, असं असं धम्मपद अठ्ठकथेमध्ये आलेलं आहे. तर ते तरुण भिक्षू सिरामा नावाच्या एका सुंदर वारांगण्या म्हणजे वेश्या, वारांगणेच्या प्रेमात पडला. अचानकपणे ती मरण पावली. आणि राजाने लोकांना आज्ञा दिली की त्यांनी तिच्या मृतदेहाचे दर्शन घ्यावे. पण तिकडे कोणी फिरकले नाही. सडत असलेला आणि किड्यांनी भरलेला तो मृतदेह भिक्षूंना दाखवून बुद्धाने त्यांना किळसपणाविषयी उपदेश केला, असं एका धम्मपदामध्ये आलेलं आहे. आता हे जे धम्मपद आहे, हे VRIचं आहे, विपස්සना रिसर्च इन्स्टिट्यूट, गोयंका गुरुजींच्या, त्यांच्यातलं हे प्रकाशन आहे. त्यांचे जे एक आचार्य शिष्य आहेत, बऱ्याचशा यांना मी भेटलेलो आहे पुण्यात. त्यांचं धम्म बुक्स म्हणून त्यांचं पुस्तकालय पण आहे. त्यांच्या बरेच दिवस मी त्यांच्या संपर्कात होतो पुण्यात असताना. तर त्यांनी हे त्यांच्या वतीने काढलेलं धम्म बुक्स प्रकाशन म्हणून त्यांनी स्वतःच हे काढलेलं आहे धम्मपद. आणि त्याच्यात ह्या अठ्ठकथा पण त्यांनी टाकलेल्या आहेत, आणि अर्थ पण टाकलाय, शब्दार्थ पण टाकलाय, आणि ते पण चांगलं पुस्तक आहे. आपण 2-3 धम्मपद आपण वापरतो आपल्या संदर्भासाठी. एक मी तुम्हाला रोज जे दाखवतो हिंदीमध्ये, परिहार, जयपूरचं प्रकाशन आहे. तर आता ही जी तरुण भिक्षू एका वारांगणेच्या प्रेमात पडला वगैरे, आता ही गोष्ट हॅलो, ज्यांना काही आवश्यकता नसेल त्यांनी आपलं हे बंद ठेवायचं, माईक म्यूट ठेवायचा. तर अशी कथा ही रचली गेलेली आहे की एक भिक्षू वारांगणेच्या प्रेमात पडला आणि मग ती वारली. राजाने लोकांना आज्ञा केली तिच्या मृतदेहाचं दर्शन घ्यावे, आणि पुढे लिहिलंय तिकडे कोणी फिरकले नाही. मग राजाज्ञेला काय किंमत आहे, असं का लिहिलं? ते आता लिहिणाऱ्याला, कथा रचनेला काही विकृती पुढे आणायच्या असतील, सांगायच्या असतील, किंवा भिक्षू प्रेमात पडत होते वारांगणांच्या, नर्तकींच्या किंवा वेश्यांच्या, असाही त्याच्यातून त्यांना एक संदेश द्यायचा होता. म्हणजे कसं आहे की तसं असूही शकतं. जसं आजही आपण काही भिक्षू पाहतो, तसे आहेत, सगळेच काही शुद्ध आचरणाचे नाहीत. परंतु त्याची जाहिरात करणं हा कोणाचा तरी म्हणजे मुद्दाम तो एक उद्देश असतो की बदनाम करायचं, किंवा एक चूक वारंवार सांगून 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 ती फार मोठी चूक आहे असं लोकांमध्ये भासवायचं, असे पण काही उद्देश असतात. आणि त्याच्यामुळे काही लोक हे अशा प्रकारचं लिखाण करू शकतात. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं. हे आपण का बोलतो, हे सगळं आपण का बोलतोय, हे आपण बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध अँड ही धम्म, हे त्यांचं जे मूळ पुस्तक आहे, आणि त्याला त्यांनी जे इंट्रोडक्शन लिहिलेले आहे, प्रस्तावना जी लिहिलेली आहे, त्या प्रस्तावनेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी काही निकाय आहेत, म्हणजे जी सुत्त जी आहेत, सुत्त पिटक, त्याच्यातले हे एक धम्मपद आहे. सुत्त पिटकातल्या 5 निकायातलं जे शेवटचं निकाय आहे, खुद्दक निकाय,
त्यातला धम्मपद हा एक ग्रंथ आहे. आणि या निकायांचं परीक्षण केलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. आणि ते परीक्षण का गरजेचं आहे, तर त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे गोंधळात टाकणारं बनलं आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना ते वाचल्यावर त्याच्यातून बोध होत नाही. आणि आता हे आपणही गाथा वाचताना काय काय याच्यातून असं असं बुद्ध डायरेक्ट कसं बोलू शकतील? सत्य सांगताना ते कौशल्याने सांगत होते. सत्य सांगायचं, परंतु सत्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं असणार 100%. सत्य जर विकृत स्वरूपात सांगितलं, विचित्र भाषा वापरून सांगितलं, तर लोक ऐकणारच नाहीत आणि ते स्वीकारणारे नाही, आणि मग धम्माचा प्रचार झाला नसता. त्याच्यामुळं कसं आहे की बुद्धांनी ज्या पद्धतीनं शिकवण दिलेली आहे, ज्या पद्धतीनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या त्यांच्याबरोबरच गेल्या. बुद्धांचे शब्द बुद्धांबरोबर गेले. नंतरच्या लोकांनी त्यांना जसे वाटले तशी त्याची मांडणी केलेली आहे. आणि 100, 200, 300 वर्षाने जेव्हा ती शिकवण लिपिबद्ध झाली, पुस्तक रूपाने यायला लागली, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ॲड केलेल्या आहेत किंवा कमी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बुद्धांची मूळ शिकवण ही आपल्यापर्यंत येणं केवळ अशक्य आहे. पण त्यातल्या काही गोष्टी या पुढं आलेल्या आहेत, हे नाकारता येत नाही. ते असणारच आहेत. काही गोष्टी सगळंच विकृतीकरण करू शकत नाही. काही गोष्टी या तशाच्या तशा असू शकतात. काही शब्द, काही वाक्य, परंतु सगळंच्या तसंच्या तसं आहे सगळंच, असं म्हणता येत नाही. परंतु जे लोक या मार्गावर आहेत, धम्माच्या मार्गावर आहेत, बुद्धांच्या मार्गावर आहेत, आणि स्वतः प्रयत्न करतात संशोधन करण्याचा आणि स्वतःच्या दुःखमुक्तीसाठी, स्वतःच्या निब्बाणासाठी, स्वतःला चांगला माणूस बनवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात, जे जागृत आहेत स्वतःच्या बाबतीत, असे लोक विचार करतात, चिंतन करतात. असे लोक आहे ते कॉपी पेस्ट नाही करत, मागून आलून पुढं चाललं असं नाही करत. कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा प्रश्न सोडवायचा असतो आणि इतरांच्या जीवनाचा प्रश्न सोडवायचा असतो. त्यामुळं आहे ती परंपरा फक्त चालू ठेवण्याचं काम असे लोक करत नाहीत. त्याच्यात बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते. हे आपण लक्षात घेऊ. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे संदेश आहेत, त्यांचं जे म्हणणं आहे, ते आपल्याला लक्षात घ्यावंच लागतं, घेतलंच पाहिजे. आणि विशेषतः आंबेडकरी बौद्ध लोकांनी तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्ध धम्माचा आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. तो बाबासाहेबांनी तो अभ्यास लोकांचा घेतला नाही, घेऊ शकले नाही, त्यांना वेळ मिळाला नाही लवकर गेल्यामुळे. पण त्यांनी जो ग्रंथ लिहून ठेवला आहे, त्याच्यातल्याही काही गोष्टी आपल्याला त्या परीक्षणासाठी दिलेल्या आहेत. त्या काय आहे तसं स्वीकारण्यासाठी नाही. कारण त्याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी जे म्हटलेलं आहे की परीक्षण केलं पाहिजे. ज्या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी गैरसमज करणाऱ्या आहेत, ज्या जागृत मनाला किंवा प्रज्ञेला पटत नाहीत, त्या गोष्टी मान्य करण्याची काही गरज नाही. आणि ती समज अनेक लोकांमध्ये असते. परंतु कसं आहे की ते आपल्या अंडरस्टँडिंगवर आपली जी समज प्रज्ञा आहे, त्याच्यावर पण काही लोकांचा जणू काय भरोसा नसतो. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या गोष्टीला चॅलेंज करणं किंवा आव्हान देणं हे सगळ्यांना जमत नाही. ते धाडस नसतं. त्याचं एक कारण म्हणजे आत्मविश्वास नसतो, स्पष्टता नसते, न्यूनगंड असू शकतो.
आणि काही लोक अहंगंडातून चॅलेंज करतात, पण त्यांचा उद्देश वेगळा असतो. अहंकारातून काही लोक आव्हान देतात, त्यांचा उद्देश वेगळा असतो. अशा लोकांनी ह्याच्यामध्ये काही गोष्टी घुसडलेल्या आहेत. काही असलं तरी परीक्षण करण्याची गरज आहे. परीक्षण का करायचं? तर एक प्रकारे टाळणी, म्हणजे धम्मविचय म्हणजे धम्मविचय म्हणजे चांगले धम्म कोणते, म्हणजे अधम्म कोणते, सद्धम्म कोणते, हे पाहता आलं पाहिजे. हे पाहण्याचं काम सप्तबोधांगातल्या दुसऱ्या अंगामध्ये सांगितलेलं आहे. सप्तबोधांगामध्ये पहिलं सतीपट्ठाण आणि दुसरं धम्मविचय. अनालिसिस करा. जे सतीला दिसतं, जागृतीला जे दिसतं, त्याचं अनालिसिस करा. ते योग्य कोणतं आहे आणि अयोग्य कोणतं आहे, त्याच्यासाठी सती आहे. सती ही धम्म पाहते आणि धम्माचं अनालिसिस करा. सगळे धम्म कामाचे नाहीत. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट जी इंद्रियांना जाणवते ती. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्याच्याशी जे आपण बोलतो, सांगतो, सगळं, प्रत्येक गोष्ट म्हणजे धम्म आहे जे आपण बोलतो. जसं आता जरावग, म्हातारपण हा एक धम्म आहे. वयोवृद्धावस्था हा एक धम्म आहे. व्याधी, आजार हा एक शरीराचा धम्म आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण धर्म आहे. मरणधर्मी एक इथे गाथा आलेली आहे ना, मरणंतहि जीवितं, म्हणजे जीविताचं लक्षणच मरण आहे. जीवनाचं लक्षण, एक लक्षण, आता लक्षण म्हणजे धम्म, सत्य. तर तो धम्म, मृत्यू हा शरीराचा धर्म आहे, आजार धर्म आहे. जसा जन्म, जरा, व्याधी, जन्म धर्म आहे, धम्म आहे. व्याधी धम्म आहे, मृत्यू धम्म आहे. म्हातारपण, मृत्यू धम्म आहे. प्रियांचा वियोग धम्म आहे, अप्रियांचा संयोग धम्म आहे. मनासारखं न होणं हा मनाचा धम्म आहे. कारण मन कधीच तृप्त होत नाही, कारण मनाशी चित्त जोडलेलं आहे. चित्त कधी तृप्त होत नाही. चित्त म्हणजे आशा, आकांक्षा, तृष्णा, म्हणजे हे धम्म आहेत. आणि अधम्म हे दुःखाचं कारण आहे. अधम्मामागे अविद्या असते, कारण ते धम्म अजागृत आहेत, त्याच्याविषयी माहिती नाही, नीट कळत नाही. आणि जे सद्धम्म आहेत, ते सद्धम्म हे विमुक्तीसाठी उपयुक्त असतात. म्हणून सद्धम्म शोधावे लागतात. सद्धम्म हे धम्मविचयातलं काम आहे असं दिसतंय. तर अशा प्रकारचं त्याचं ते स्वरूप आहे. आणि हे आपल्याला वारंवार लक्षात घ्यावं लागतं. तरी गोष्ट जी सांगितलेली आहे ती मला तरी काही पटलेली नाही. परंतु आता त्याच्या निमित्तानं जी काही गाथा सांगितलेली आहे ते आपण पाहूया. की हे विचित्र शरीर पहा, पस्स चित्त कथं बिंबंग. आता बिंबंग म्हणजे प्रतिबिंब, प्रतिमा. म्हणजे आता ही विचित्र प्रतिमा असा त्याचा अर्थ केलेला आहे. विचित्र शरीर पहा म्हणजे हे विचित्र शरीर पहा. चित्त कथं, आता चित्त म्हणजे चित्र म्हटलं त्यांनी, आणि चित्त कथं म्हणजे विचित्र म्हटलं. का असं म्हटलंय माहिती नाही, असा काही त्याच्यातून अर्थ नाही. पस्स म्हणजे पहा, पहा. तर कदाचित असे असेल का हे चित्त कथं म्हणजे, कारण शरीर हे चित्ताशी जोडलेलं आहे. चित्ताप्रमाणे शरीर काम करतं. चित्ताचे, आणि चित्त म्हणजे आपण पाहिलेलं आहे की लोभ, द्वेष, आशा, आकांक्षा, तृष्णा जे चेतवतं. शरीरामध्ये जो अग्नी आहे, तो अग्नी यातच हेच आहे. काहीतरी पेटलेलं आहे, काहीतरी जळतं आहे, आणि ते चित्ताचं हे आहे. कारण त्याच्यामध्ये लोभ आहे, द्वेष आहे, आणि त्याला नेहमी काहीतरी पाहिजे. इच्छा, आकांक्षा ह्या सक्रिय करतात. इच्छा, आकांक्षा आपल्याला म्हणजे शरीराला, आपल्या जीवनाला सक्रिय करतात. अशा अर्थाचं काही सांगायचं असेल. परंतु हे शरीर पहा, आणि नंतर त्याच्यामध्ये अरुकायन म्हणजे जखमा, जखमा त्याच्यामध्ये होऊ शकतात. आता हे जखमा, आजार,
याला काही होऊ शकतं, है ना. सर्दी, खोकला, डोकं दुखणं किंवा काही पोटात दुखणं, अजीर्ण, मूळव्याध, पाठीचं दुखणं, गुडघ्यांचं दुखणं, हार्टचे आजार, पॅरालिसिस, मनाचे आजार. मनाचे आणखीन आजार, विचलन, मायग्रेन, मायग्रेन आणि काय मुलीला काय काय आजार आहे तो, पण त्याला वर्टिगो, चक्कर येणं. आणि माझ्या कानात आता आवाज चालू आहे, त्याला टेनिटस म्हणतात. माझ्या कानात प्रॉब्लेम आहे, तो चालूच आहे तो. तर बऱ्याच वर्षांपासून चालू आहे बहुतेक तो. बहुतेक का म्हणतो मी त्याला, मला कळत नव्हतं काय आहे ते. पण आता त्याला स्पष्ट समजलेला आहे, तो त्याला टेनिटस म्हणतात. म्हणजे वेगवेगळे आवाज, काहीतरी गाडी चालली, काहीतरी विमानाचे आवाज किंवा काहीतरी खडखड, काही मध्ये तशी शिट्टी मारल्यासारखं किंवा काहीतरी चाललेलं असतं. ते कान अधू असल्यामुळे त्याच्यात ते फॉल्ट आहे तो. त्याच्यामुळे ते आवाज चालतो. तर हे असंच आहे, शरीर हे असंच आहे. शरीरामध्ये काही ना काही शारीरिक मानसिक व्याधी ह्या असतात. हे असं शरीर पहा. आणि त्याला कधी कधी सूज येते, या आजारी असतं. परत त्याच्यामध्ये संकल्पांनी युक्त म्हटलेला, आता संकल्प याच्यात का टाकलाय मला माहिती नाही. आजार सांगतात आणि संकल्प म्हणजेच मानसिकता त्यांना सांगायची, म्हणजे शारीरिक आणि मानसिक आजार. आणि याची स्थिती शाश्वत नाही, म्हणजेच अनित्य आहे. सभ्य संखारा अनिच्छाती. सर्व कारण हे शरीर, आपली काया, आपलं जीवन म्हणजे संस्कार. त्याला एक शब्द दुसरा आहे, ते संस्कारित अस्तित्व, संखारा. जे अविद्येतून आलेले आहेत, अज्ञानातून आलेले आहेत. म्हणजेच आपल्याला आपलं हे शरीर का आहे हे आपल्याला नाही माहिती. हे शरीर म्हणजे काय हे आपल्याला काही माहिती नाही. याच्यात काय आहे ते आपल्याला माहिती नाही. याच्यात काय काय चाललंय ते आपल्याला माहिती नाही. यातल्या ज्या काही 15-16 प्रक्रिया चाललेल्या आहेत, पचनक्रिया असेल, हृदयक्रिया असेल, किडण्यांचं काम असेल, रक्तशुद्धीचं, फुफ्फुसाचं काम असेल, आणखीन काही अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत, मेंदू आहेत, आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, इंद्रिय आहेत, सगळ्या शरीरवर पसरलेली मज्जासंस्था आहे, हाडांचा सांगाडा आहे, त्याच्यावर ह्या मांसपेशी आहेत. आपल्याला काय ते आपल्याला काही माहिती नाही. आपल्याला फक्त हे आवरणात असलेलं शरीर दिसतं आपल्याला बाहेरून. त्वचा दिसते फक्त, ही त्वचा. त्याच्या खाली काय आहे काय माहिती नाही. ती अविद्या. पण त्याला एका शब्दात संस्कार म्हटलेलं आहे. संस्कारित अस्तित्व. आणि संस्कारित अस्तित्व हे अनित्य आहे, हे स्थिर नाही, हे सतत बदलत चालणार. म्हणून तर जरा अवस्था येते. जे शरीर जन्म घेतं, ते शरीर हळूहळू जरेकडे जाते, म्हणजे म्हातारपणाकडे जाते. तो त्याचा धर्म आहे. आणि ते कशामुळं ते असं आहे, तर त्याचा त्याचा धम्मच अनित्यता आहे. स्थिर काहीच नाही, स्थिती नाही. स्थिती अशी काहीच नाही. आन अपान स्थिती नाही. ती एक कंटिन्यू चाललेलं एक काम आहे, गती आहे ती. म्हणून मी कधी कधी गतीमध्ये उतरायचं असं म्हणतो. श्वासाची गती, शरीराची गती, शरीरामध्ये अनेक हालचाली आहेत त्यांची गती, हृदयाची हालचाल आहे, पचनक्रिया आहे, रक्ताभिसरण आहे, मज्जासंस्था आहे, जे काही असं करंट सारखं जे जाणवतं, लहरी सारखं जे जाणवतं,
ते सगळं शरीरामध्ये मज्जासंस्थेचं काम आहे. मज्जातंतू आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला सतीनं उतरावं लागतं. ज्याला आपण जाणीवा म्हणतो, वेदना म्हणतो. हे सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा स्थिर असं काहीच नाही. सगळं गती आहेत. त्याच्यात चंचलता आहे. इथं असं म्हटलेलं आहे, स्थिती निश्चित असं काही नाही, सगळं शाश्वत आहे. बरोबर आहे. आतुरंग म्हणजे सुजलेलं बहुसंकल्पं, अनेक संकल्प आहेत त्याच्यात. यस्स नथी ध्रुवं ठिती. यस्स म्हणजे ज्याची स्थिती, ठिती म्हणजे स्थिती, ध्रुव नाही, ध्रुव म्हणजे ध्रुव नाही, ध्रुव म्हणजे स्थिर नाही, स्थिर काहीच नाही, असं हे शरीर आहे. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात आणून दिलेली आहे. आणि जेव्हा हा धम्म आपण लक्षात घेतो तेव्हा त्याच्यावर आपण अवलंबून राहत नाही. म्हणून आपण म्हणतो की आजार आहे, हा त्याचा धम्म आहे. काहीतरी दुखणं खुपणं हा त्याचा धम्म आहे. त्याचं आपल्याला दुःख होतं, त्याच्या यातना होतात. पण हे असंच आहे हे लक्षात घेतल्यावर त्या यातनांनी आपल्याला यातना होत नाहीत, किंवा त्या दुःखानं आपल्याला दुःख होत नाही. म्हणजे आपण हे धम्म म्हणून पाहतो, म्हणजे जणू काही आपण त्याच्यातून बाहेर येऊन त्याचं ऑब्जेक्टिव्हली पाहतो. जसं बाहेरच्या गोष्टी आपण पाहतो तसं आपण स्वतःचं पण आतलं जग हे बाहेर असं जणू काही ऑब्जेक्टिव्हली पाहतो बाहेर. आणि ते आपल्याला आतल्यात दिसतं, सतीने दिसतं. तर ती एक प्रॅक्टिस आहे, साधना आहे, ते आपल्याला पाहायचे आहे. नंतर पुढे म्हटलं, हे शरीर जे आहे हे जीर्ण होणार आहे, क्षीण होणार आहे. जीर्ण शीर्ण परिजीर्णं मिदं, परिजीर्ण मिदं रूपं. रूपं म्हणजे ही काया, आकारधारी ही आकारधारी काया म्हणजे रूप, हे जीर्ण होणार आहे. आता जीर्ण म्हणजे अं, अं, कमी कमी होणार. रोगांचं घर आहे. शरीर म्हणजे आजारांचं, अनेक आजारांचं घर आहे. रोग निढ्ढंग पभंगुरंग. आणि या शरीरामध्ये कायामध्ये सगळं क्षणभंगूर आहे, म्हणजेच अनित्य आहे आणि परिवर्तनशील आहे. भिज्जती चढून जाणार आहे. याच्यामध्ये अनेक संदेह आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे नेहमी संदेह म्हणजे शंका, शंका म्हणजे उद्देश नाहीत, म्हणून हे करू का ते करू का, तेच आता लोभ द्वेषांचं जे काही चाललेलं असतं, डाऊट्स विचिकिच्छा ज्या असतात, ते हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्या संतुष्टीने मग आणखीन पाहिजे, नाही त्याच्यात ते संतुष्टी मग आणखीन पाहिजे, असं पाहिजे पाहिजे पाहिजे. तर ते क्षणभंगुरच आहे सगळं, कुठं स्थिर असं नाही. आपलं शरीरामध्ये कुठलाच अंश असा स्थिर नाही. रक्त स्थिर नाही, जाणीवा स्थिर नाहीत. आपल्या पापण्या सुद्धा सतत हालत असतात. काही ना काही आतमध्ये घडामोडी चाललेल्या असतात. मुवमेंट्स आहेत, सगळ्या गती आहेत, मुवमेंट्स आहेत, टॉप टू बॉटम. आणि याला मरणंतंग आहे, याला शेवटी मृत्यू आहे, असं हे जीवन आहे. ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. पण हे लक्षात घेऊन आपण निराश होण्यासाठी ही गोष्ट नाही, सत्य लक्षात घेण्यासाठी आहे. आणि आपल्याला जर आपलं जीवन दुःखातून यातनातून मुक्त करायचं असेल तर सत्य लक्षात घ्यावं लागतं. सत्य लक्षात घेतलं आणि ते स्वीकारलं, मग काय त्रास नाही. आणि नको नको म्हटलं की मग तो त्रास. नको म्हणून ते कुठं तुम्ही त्याला साईड ट्रॅक करू शकत नाही, त्याला बाजूला सारू शकत नाही, कारण त्याच्यातच आपण जगतो. ज्या शरीरात आपण जगतो त्या शरीरातले जे धम्म आहेत ते आपल्याला जसे आहेत तसे स्वीकारावे लागतात. संस्कार स्वीकारावे लागतात. मग सब्बे संखारा अनिच्चाती
सगळे संस्कार अनित्य आहेत, गतिशील आहेत. यदा पय्याय पश्यति, ते प्रज्ञेने पाहावे लागतात, अंडरस्टँडिंगने पाहावे लागतात. ते दिसले अथ निब्बिंदती दुःखे, इथे तो दुःखाचा लय होतो, विलय होतो, किंवा त्यातलं दुःख पाहून एक उबग येतो. हे असं आहे. आपण त्याच्यामध्ये निष्कारणच आसक्त राहतो. अथ निब्बिंदती दुःखे ए समग्गो विशुद्धिया, हे जर लक्षात आलं तर चित्तशुद्धी होते. म्हणजे चित्त जे सारखं पाहिजे पाहिजेच्या मागं असतं ते चित्त शुद्ध होतं, नको नकोच्या मागं असतं ते चित्त शुद्ध होतं. त्यानंतर सभ्ये संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति अथ निब्बिंदती दुःखे ए समग्गो विशुद्धिया. या संस्कारित अस्तित्वाला, संस्कारित अस्तित्वातलं जे दुःख आहे ते पाहतो. पश्यति यदा पय्याय पश्यति, प्रज्ञेनं पाहतो. नुसतं काय म्हणतात, नुसतं ज्ञान नाही, प्रज्ञेनं पाहत. प्रज्ञा ही समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, दृष्टी आहे. आणि दृष्टीला जागृती पाहिजे, सती पाहिजे, भान आहे, त्याला अस्तित्वाचं भान आहे, या संस्कारांचं भान आहे. मग त्याला दिसतं सभ्ये संखारा दुःखाती, हे दुःखच आहे, असंच आहे. त्यामुळे नाही नाही म्हणत नाहीत. ज्याला समज येते तो नाही म्हणत नाहीत. कारण हे दुःख आपण निर्माण केलं नाही, ते ज्या संस्कारामुळे निर्माण झाले त्या संस्कारांचा जेव्हा विलय होतो तेव्हा दुःख पण जाते. आणि हे जीवन असंच आहे. हे जो स्वीकारतो, यदा पय्याय पश्यति, जो हे प्रज्ञेनं पाहतो, ज्याला हे दिसतं, त्याला कळतं हे सगळं दुःखमय अस्तित्व जे आहे हे असंच आहे. याच्यामध्ये आपण सुख शोधू शकत नाही. याच्या मुक्तीत मध्ये सुख आहे, निब्बाणात सुख आहे. पण याला आपण असं सोडू पण शकत नाही, त्याच्यामध्ये उतरावं लागतं, म्हणून सती आहे. उतरावं लागतं, श्वासात उतरावं लागतं, कायेत उतरावं लागतं, जाणीवांमध्ये उतरावं लागतं, चित्तामध्ये, भावनांमध्ये, इमोशन्समध्ये उतरावं लागतं, लोभद्वेषामध्ये उतरावं लागतं, विचारांमध्ये उतरावं लागतं, मनोधम्मांमध्ये उतरावं लागतं, डोळ्यांमध्ये आतून उतरावं लागतं, कानामध्ये आतून उतरावं लागतं, नाक, जीभ, त्वचा, सगळं जे संस्कारित अस्तित्व आहे त्याच्यामध्ये आतून आत प्रवेश करावा लागतो. आणि ती सती सगळीकडं झिरपली पाहिजे. आणि मग ते सत्य दिसतंय. मग त्याच्यात ते दुःख जाणवतं, अनित्यता जाणवते, गती जाणवते, क्षणभंगुरता जाणवते, स्थिर काहीच नाही. सभ्ये संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति अथ निब्बिंदती दुःखे ए समग्गो विशुद्धिया. हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. कारण चित्तशुद्धी झाली की मनशुद्धी झाली. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, सभ्ये धम्मा. धम्मा म्हणजे आता प्रत्येक गोष्ट, हे सगळं जे आपण बोलतो ते धम्म आहे. हे धम्म आपण क्रिएट केलेले नाहीत, आपण निर्माण केलेले नाहीत. हा निसर्ग आहे. हा निसर्ग किंवा जे आहे ते. कारण निसर्गाचं म्हटलं मग त्याला आपल्याला दोष द्यावा लागेल, कारण निसर्ग जर दुःख निर्माण करतो पण निसर्ग मूर्ख आहे, निसर्गच अज्ञानी आहे. पण ज्ञान प्रज्ञा ही पण नैसर्गिकच आहे. नैसर्गिक प्रज्ञा आहे, नैसर्गिक अज्ञान आहे. तर जे जसं आहे तसं, त्याला नाव देण्याची आवश्यकता नाही. निसर्गानं दिलं किंवा दुसरं कुणी दिलं, काहीतरी कल्पना, कारण माणूस कल्पना करतो. मग हे कसं काय आलं, मग कुठून आलं, मग ते शोधतो, मग त्याला काहीतरी नाव देतो, मग त्याच्यातून त्या सगळ्यात सगळ्या कल्पना, सगळे संकल्प, सगळे विचार ते त्याला मूर्त रूप देतात, आकार देतात. आणि मग त्याला दगडात बसवतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी, कुठे बसवतात, पर्वतावर नेतात, झाडात ठेवतात, पाण्यात ठेवतात, माणसात ठेवतात, फोटोत ठेवतात, कशातही ठेवतात, कुठे ठेवतात. त्याच्या मनात हे आहे, निर्मिती आहे. तर हे असं आहे. तर माणूस तर कल्पना करून त्याला कुठेतरी ठेवतो, पण त्यांनी कधी आपल्याला पूर्ण मुक्ती मिळू शकत नाही. आपण अडकून जातो त्याच्यामध्ये.
तर मुक्तीसाठी अडकणं ही विरुद्ध गोष्ट आहे. म्हणून हे मुक्तीचा प्रवास आहे हा. सत्य पाहण्याचा प्रवास आहे. सत्यच माणसाला सत्य दिसलं की मनुष्य मुक्त होतो. पण सत्यामध्ये उतरावं लागतं. तर हे आपलं जे काही संस्कारित अस्तित्व जे आहे याच्यामध्ये उतरावं लागतं. उतरून उतरून अलिप्त व्हावं लागतं. उतरून अलिप्त का होतो? तर त्याच्यामध्ये अडकून नाहीच, नाही, जे पाहिजे ते कधीच मिळू शकत नाही. कारण त्याचं स्वरूपच गतिशील आहे, अनित्य आहे, दुःख आहे, जे आहे ते आहे. हेच बुद्धांनी लक्षात आणून दिलेलं आहे वारंवार. परंतु हे आपल्याला स्वतः पाहावं लागतं, उतरून पाहावं लागतं. कारण हे केवळ ज्ञान नाही, हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, हे केवळ शब्द नाहीत. हे अंतर्ज्ञान, अंतर्ज्ञान, अंतर्बोध, त्याला जे प्रज्ञा म्हटलेलं आहे त्याची आवश्यकता आहे. आणि मग आपली सुटका होऊ शकते, निबाण. तर थांबतो मी या ठिकाणी आणि तुमच्यासाठी पुढील चर्चा, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी, सर्वांसाठी पुढचा वेळ. हा, 2-3 वाक्य परत बोला. रात्रीचा प्रसंग आहे. हम्म. तो घड्याळाची ती टिकटिक असते सर, हा. ती सुद्धा असह्य होते कधी कधी. ते घड्याळ वाजतं, ते घड्याळ ते नेहमीच वाजत असतं. आज वाजत नव्हतं, काल रात्री वाजत नव्हतं, परंतु त्या घड्याळाची टिकटिक सुद्धा असह्य होते. तो आवाज मोठा मोठा होत जातो आपोआप. असते ती त्याच जागेवर असते. परंतु हा जो मानसिक जो आहे, हे मानसिक जखमा खूप अत्यंत सहन न करण्यासारखे असतात. मला मी उठून दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसलो, दुसऱ्या रूम मध्ये तिथे सुद्धा तो घड्याळाचा त्याचा सुद्धा आवाज यायला लागला. बाहेर जाऊन बसलो शेवटी. मानसिक जखमा जरासाठी त्या मानसिक जखमा जास्त क्लेशदायक असतात. काय सांगता येईल? टिकटिक नकोशी का वाटते? त्या विशिष्ट वेळी, नेहमी नाही. नेहमी ना. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला झोपायचं असतं, म्हणजे शांत झोप लागली पाहिजे. परंतु कानही आपलेच आहेत. टिकटिक बाहेर आहे, पण आपले कान ते ऐकतात आणि ते आपली झोपमोड करतात. आणि आपल्याला झोपायची इच्छा आहे आणि बाहेर टिकटिक चालू आहे, म्हणजे कानात टिकटिक चालू आहे आणि आपली झोपमोड होते. तर तिथून आता तुम्हाला दुसरी दुसरी रूम आहे म्हणून तुम्ही उठून दुसरीकडे गेलात. जर नसती रूम तर काय केलं असतं? किंवा आता आपण काही ठिकाणी असं आहे की समजा आता मुंबई सारख्या महानगरीमध्ये सगळ्या आवाजाचीच नगरी आहे ती, नाही का? म्हणजे फार घरात आलं तर थोडीफार शांतता थोडीफार असते, तरी जास्त पूर्ण शांततेची अपेक्षा मुंबई सारख्या ठिकाणी करणं फार कठीण आहे. मग अशा ठिकाणी जिथं खूप आवाज असतात तिथं काही लोक झोपतात, आराम पण करतात अशा आवाजात. टिकटिक काय तिथं, म्हणजे सगळी धडधड, पण काही लोक ट्रेनमध्ये पण झोपतात. आता तुम्ही तर रेल्वेतच होतात जेव्हा. मला तर सर मी स्वतः हा, माझी नाईट असायची, मशीन शॉपला ड्युटी असायची. हा, तिथे हा, कॉम्प्रेसर चालायचं हा, हा, आणि खूप आवाज होता त्याचा. आणि हा. त्या कॉम्प्रेसरच्या आवाजामध्ये मी झोपत होता. रात्री मला ती घड्याळाची टिकटिक सहन होत नव्हती. तिथं तिथं सुद्धा. नाही, तिथे तिथे नाही. इथे. म्हणजे कॉम्प्रेसर हा, रूम हा, मध्ये हा, हा. खूप मोठा आवाज, परंतु त्यात झोप लागत होती, कारण मनाची शांतता होती. एक किंवा संतुलन होतं. किंवा इतके थकलेलो असतो आपण, तर तिथं ते बाकीचं काही कुठं लक्ष जात नाही मग. म्हणजे कारण हो. थकलेलं असतं तर ते शरीर, मन जे आहे ते लगेच ते पेंगाळते ते. मग तिथं काही आवाज असो किंवा काही असो. आता इथं कसं आहे, तुम्ही समजा सतीचा सराव करताय, बरोबर. तुम्हाला फक्त झोपायचं नाही, तुम्हाला जागृत झोपेची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. हा, तुम्ही साधना करताय, प्रॅक्टिस करताय आणि मग तुम्हाला असं वाटतं की मला पाहायचंय, आतमध्ये उतरून पाहायचंय, काही निरीक्षण करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती टिकटिक
छोटी टिकटिक पण डिस्टर्ब अर्थात डिस्टर्ब करते. डिस्टर्ब करते. कारण तुम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे, त्यामुळे हे नको. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काहीतरी पाहिजे म्हणून हे नको. बरोबर आहे. आणि मग तुम्ही तिथून उठून दुसरीकडे जातात, जिथं हे डिस्टर्बन्स नाही, हे टिकटिक नाही. हा, मग जरा बरं वाटतं. तर प्रत्येक ठिकाणी आपण टाळू शकत नाही. तर मला वाटतं प्रॅक्टिस अशीच केली पाहिजे, जसं आहे तसं आहे. कशाही अवस्थेत आपलं चित्त अकंप राहील, शांत राहील, अशी साधना आपल्याला जमली पाहिजे. कारण काही आपण कान टाळू शकत नाही, कारण कान आहेत म्हणून तो टिकटिक आहे ना. बरोबर. टिकटिक कशामुळे? कान आहे म्हणून टिकटिक आहे, डोळे आहे म्हणून काहीतरी दिसतंय, प्रकाश आहे. म्हणजे आपण बसलो प्रॅक्टिसला आणि एकदम काहीतरी खमंग वास आला किंवा दुर्गंधी आली. अरे, कशाचा वास आला, लगेच तिकडे जर मन जातं, त्यांना त्याला काय करणार? मच्छर चावला किंवा आणखीन काही, बसलोय आणि एकदम गारवा लागला, आणखीन काही रुतलं खाली, तर काया वाचा काया काया म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय विषय घेणारच आहेत. अशा याच्यात आपल्याला मनाचं काम करावं लागतं. ही पण मला साधना आहे. हा. मला असं वाटलं रात्री, हा. की मी म्हणजे आता जर म्हणायचं जर तर सतीमध्ये किंवा हा. हा. सत्य परिस्थितीमध्ये जाण्यासाठी तो जो विचार होता, हा. त्या विचार करण्यासाठी ती टिकटिक सुद्धा सहन होत नव्हती मला. म्हणजे ते सहन करण्याची ताकद राहिली नव्हती. म्हणजे माझं अजून मी अपूर्ण आहे हे लक्षात आलं. हा. 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 हे त्यामुळे हे लक्षात अजून आपल्याला तो संयम जमत नाही. आपण जमत नाही. नाकारतो, त्याचा द्वेष करतो. देश हा. करतो. हा, काहीतरी पाहिजे, लोभासाठी द्वेष असतो. हे काहीतरी पाहिजे म्हणून हे नको. काय पाहिजे? शांतता पाहिजे. शांततेच्या लोभाने शांतता नाही मिळत. लोभाने शांतता नाही मिळत, द्वेषाने शांतता नाही मिळत. शांतता ह्या लोभ द्वेषावरच काम करून मिळते. का हे 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 धम्म आहेत, हे मनोधम्म आहेत, हे असंच आहे. तर माझं मन त्याच्यामुळे जे विचलित होतं, तर तो मनाचा, चित्ताचा दोष आहे. म्हणून मग ते चित्ताकडे वळावं लागतं. लोभ हा प्रॉब्लेम नाही, लोभाचा परिणाम हा प्रॉब्लेम आहे. द्वेष हा टिकटिक प्रॉब्लेम नाही, त्याचा होणारा परिणाम प्रॉब्लेम आहे. मग इथे यावं लागतं आणि मग ते पाहावं लागतं की अं, कुठं मिळणार आहे पूर्ण शांतता. असं काहीतरी आपल्याला समज येते. अशी हं. शांतता कुठं मिळणार आहे की जिथं अजिबात टिकटिक नाही, कुठं कुठला गंध येणार नाही, कुठलं दिसणार नाही काही, जिथं पूर्ण अंधार असल, तर काहीच नाही, जिथं मच्छर चावणार नाही, कुठं काय रुतणार नाही, काही नाही, काही नाही, जिथं गरम होणार नाही किंवा थंडी वाजणार नाही, असं कुठलं ठिकाण आहे? असं कुठंच नाही. त्यामुळे सगळ्यात शेवटी मुद्दा शिल्लक राहतो, तो म्हणजे हे सगळं समजून घेण्याचा आणि सहनशीलतेचा. आणि तिलाच खरी तपस्या म्हटलेलं आहे. खंती परमंग तपोतिती खा. जिथं सहनशीलता आहे, तीच तीच खरी तपस्या आहे. कारण कधीच मनासारखं काहीच नसणार आहे. दुःखाचं सातवं कारण, जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं. हे जे सातवं कारण आहे, हे सतत आपल्याला हे काम करावं लागतं याच्यावर, नॉनस्टॉप. कारण हे सतत चालणाऱ्या गोष्टी आहेत. जीवन ह्या यांनीच बनलेलं आहे, ह्याच गोष्टींनी. आणि त्याच्यामुळं या मोमेंटमध्ये, या क्षणामध्ये काय निर्माण होतं याचं तिथल्या तिथं भान असेल, सती असेल, तर तिथल्या तिथं काम लगेच आपलं सुरू होतं. आणि ती संधी समजायची आपल्याला. टिकटिक ही आपल्यासाठी, तुमच्यासाठी संधी. म्हणजे माझ्यासाठी पण काही, आता माझे कालचे समजा, आता म्हणजे आता ऑगस्ट सप्टेंबर पासून चालणारे जे आजार आहेत, आपलं काम थांबलं नाही. काल मला बोलता येत नव्हतं म्हणून मी सुट्टी घेतली, खरं म्हणजे.
बोलता येत नव्हतं म्हणून म्हटलं आता हे बोलायचं काम आहे. पण आपलं ताप पण आहे अंगात, सगळं खोकल्यानं सगळं जाम झालंय, सर्दी झाली आणि बोलताच जर येत नाही, तर मग म्हणून कालची सुट्टी झाली. एरवी सगळं सहनच सहनच करत करत आपण चाललोय पुढे. जसं आता मी तुम्हाला सांगू शकत नाही काय आहे ते, चालू आहे ते. हा शरीर धम्म आहे, हा पण धम्म आहे. दुःख हा पण धम्म आहे, दुःखाचं कारण हा पण धम्म आहे, दुःख मुक्ती हा पण धम्म आहे, मार्ग हा पण धम्म आहे, सगळं धम्म आहे. धम्म हे म्हणजे सर्व चालूच राहणार आहे. चालूच राहणार आहे. हे बोला मागाडे सर, बोला. घड्याळाने टिकटिक करणं हे त्याचा धर्म आहे. तो त्याचा धर्म आहे आणि ऐकणं हा आपला धर्म आहे. हा कानाचा पण धर्म आपण आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे पण आपलं धर्म आहे. आपण जर का त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपलं मग गणित बघितलं. नाही, दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ते समजून घेतलं पाहिजे. ते ते टिकटिक आहे, हा कान आहे आणि हे माझं मन आहे. हे मन, त्याला दुसरं काहीतरी पाहिजे, त्याला शांतता पाहिजे, त्याला ध्यानाला बरोबर आहे. बसायचं किंवा त्याला शांतता पाहिजे आणि त्याला ते कान नकोय. मग त्याला कान नकोय, कारण कान टिकटिक ऐकतोय. मग ते टिकटिक बंद करण्यासाठी दुसरीकडे जायचं. म्हणजे आपल्याला तिथं हे शिकावं लागतं का हे हे जे चाललेलं आहे हे असंच चालतंय. ही समज, ही अंडरस्टँडिंग जर आली ना, तर मग आपल्याला टिकटिकचा द्वेष नाही वाटणार. माझा नको. सांगायचा उद्देश असा होता हा हा की माणसाला नको म्हणजे काय नको वाटू शकतं. मला रात्री जे वाटलं त्याचा हा काहीही अर्थ नव्हता, काही परंतु ते मला नको होतं. नको. मला म्हणजे मनाला तुमच्या, ओके. कारण त्याला अगदी दुसरं अगदी काहीतरी बरोबर आहे. पाहिजे. हा, तर असं ते हे मनाचं कार्य आहे. मनाचं कार्य काय ते हे असं आहे, त्याला काहीतरी आसक्ती पाहिजे आणि कशाची काहीतरी. असू शकते. हा, हे जीवन त्यांनी ते व्यापलेलं आहे ना, प्रिय अप्रिय. प्रिय आणि अप्रियांनी जीवन व्यापलेलं आहे. प्रिय पाहिजे, अप्रिय नको. जन्म जरा व्याधी मरण हे ते आपल्या डोक्यातच बसलं पाहिजे. हे असंच आहे, ह्याच्या पलीकडे एकही काही दिसत नाही. एकही गोष्ट ह्याच्या पलीकडे ह्या साच्याच्या बाहेर नाही. हे साचेबद्ध जीवन आहे, हे साचेबद्ध मन आहे. याला संस्कारित अस्तित्व म्हटलंय. हे चित्त असंच आहे, हे मन असंच आहे, या जाणीवा असेच आहेत, हे शरीर असंच आहेत, हे शरीराचे धर्म असेच आहेत. हा श्वास असा आहे, हे आन असं आहे, हे अपान असं आहे. या जाणीवा आहेत. हे शरीर आहे, चित्त आहे, मन आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याचे विषय, संस्कार. याच्या बाहेर, याच्यामध्येच आपण खरं म्हणजे गुंतलेलो आहोत, गुरफटलेलो आहोत. जीवन हेच आहे आणि ह्याच्यावर काम करणं, हे समजून घेणं, हेच ही साधना आहे, ही प्रॅक्टिस आहे. आणि ती जागृतीनं शक्य आहे, सतीनं शक्य आहे. म्हणून शांतपणे, शांतपणे आन पहा, आत्ता वर्तमानातला, अपान पहा, काया आन काया अपान पहा. ते पाहतो म्हणजे जाणीव आहेत, म्हणजे फिलिंग. त्या कायतच फिलिंग, जाणीव आहे. त्या जाणीवा पहा, जाणीवातच सुखदुःखाची जाणीव होते. टिकटिक त्या जाणीवेतलीच आहे, जाणवते ते. त्या जाणीवा पहा, वेदना पहा, फिलिंग म्हणजे सुखदुःख पहा. सुखदुःख हे पाहिजे नकोचा परिणाम आहे, म्हणजे चित्ताचा परिणाम आहे. चित्त म्हणजे हे, चित्त म्हणतं हे पाहिजे 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 पाहिजे. ते मिळालं तर सुख, नाही मिळालं तर दुःख. चित्त म्हणतं नको 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 नको. तसंच झालं तर बरं वाटतं. दुसऱ्या घरात जाऊन बसल्यामुळे टिकटिक बंद झाली, हा बरं वाटलं. मी आणि सकाळी 4:30ला उठल्यानंतर
मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. रात्रीची ती टिक मला परत ऐकायची होती, परंतु ती मला अजूनही ऐकायला नाही आली. ती त्याच वेळेस ऐकायला आली. हा. तर हे रात्री चित्त सकाळी परत 4:30ला शोधण्याचा प्रयत्न केला. हा तर याच्यातून चित्ताचा शोध लागतो. आता आपल्याला कसं आहे की ही उदाहरणं आहेत की ह्या ह्या जाणीव आहेत, इंद्रिय जाणीव आहेत, पण ह्याच्यातून शोध जो घ्यायचा आहे पुढे चालून, चित्त कसं काम करतं, मन कसं काम करतं, म्हणजे चित्तानुसती, मनोधम्मानुसती, विचार प्रक्रिया, ब्रेन, आणि मग डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे आधी पण लक्षात येतं, पण नंतर जास्त खोलात लक्षात येतं. जाणीवा म्हणजे ज्याला चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, मनोविज्ञान, काया विज्ञान आणि मनोविज्ञान, ही 6 विज्ञान जी आहेत, ते विज्ञान म्हणजे चित्त आहे. प्रत्येक इंद्रियामागे चित्त दडलेलं आहे. म्हणून कॉन्शियसनेस आणि त्याच्याबरोबर विचार चालू आहेत. डोळ्यांबरोबर आहे चित्त, म्हणून ते चक्षु विज्ञान. कानाबरोबर आहे ते कान आणि त्याचं विज्ञान, कार्य, चक्षु विज्ञान, गंध आणि त्याचं विज्ञान, घ्राण विज्ञान, जीभ आणि त्याचं विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया, जे आवरण सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे आणि आतमध्ये पण आहे, ज्याला स्पर्श होतो, ते काया आणि काया विज्ञान, ही 6 विज्ञान मिळून चित्त, चित्त शब्द आहे, असं मला आत्ता आत्ता मी ते तसं इंटरप्रिट करतोय. कारण चित्त शोधणे हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण विचार तरी थोडेफार कळतात, काहीतरी प्रतिमा दिसतात किंवा विचार प्रक्रिया काहीतरी जाणवते, काही आपल्याला रूप म्हणजे प्रतिमा दिसतात, नाही का, आकार दिसतो. एखादी व्यक्ती डोळ्यासमोर आली म्हणजे आपण काय म्हणतो, हा ती व्यक्ती, ती ही अमुक व्यक्ती आहे. तर तिची प्रतिमा आपल्या मनात येते आणि ती संज्ञा मनात, तो विचार मनात येतो. ते सगळं जे 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 काही चाललेलं आहे, तो आपला सती साधनेचा अभ्यास आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आधी एंट्री करावी लागते. जोपर्यंत कायेत उतरत नाही आपण आणि स्पष्ट जाणीवा आपल्याला होत नाहीत शरीरातल्या, तोपर्यंत आपल्याला चित्तामध्ये जाता येत नाही. कारण ती जेवढं पुढं पुढं आपण जातो, पठ्ठाण करतो, जेवढं प्रस्थान करतो, तेवढी गुंतागुंत पण वाढते. वाढते म्हणण्यापेक्षा लक्षात येते आणि ते समजणं तेवढं सहज शक्य नाही. ते तेव्हा समजतं जेव्हा सगळं काही समतेमध्ये येतं, शांत होतं. ही शांतता आपल्याला संशोधनाला मदत करते. मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, त्याला समथा म्हटलेलं आहे. ते काही लोक त्याला समता जे म्हणतात, समता शब्द नाही तो, शमथा, समथा. समथा पाली शब्द आहे. शमथा म्हणजे शमणे, शांत होणे. ही शांतता जी आहे ना, ती त्या अंडरस्टँडिंग मधून येते आणि जेव्हा ती समज आपल्याला येते, त्याचा परिणाम जो शांतता असतो, त्याच्यातून ते धम्मविषय सुरू होतात, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, संशोधन, अनालिसिस, संशोधन. मग कळतं, हा, मग ते धम्म कळतात. म्हणून इथे धम्मानंतर जो धम्म विषय येतो, सतीनंतर जो धम्म विषय येतो, मग ते धम्म कळतात. हा, हे असं आहे, हे असं आहे. हे कामाचे धम्म आहेत, अधम्म आहेत. हे कामाचे धम्म, हे कामाचे धम्म नाहीत, अधम्म आहे. हे कामाचे धम्म आहेत, सद्धम्म आहे. हे समज येते. एक ते सगळं धम्म आहे. धम्मातला धम्म कळतो, धम्मातला अधम्म कळतो, सद्धम्म कळतो. विचार प्रक्रिया कळतात आणि हे सगळं आपल्याला हळूहळू जे समजतं, तीच गोष्ट आपल्याला पुढे बोध देते, अस्तित्वाचा बोध देते, जीवनाचा बोध, बोधी. त्याचं पूर्णत्व म्हणजे बुद्ध आहे.
तर हे काम आपल्याला कसं करायचं हे समजलं का मग आपण बरोबर एक एक पाऊल पुढे टाकत चालतो. जंप मारायची गोष्ट नाही. जंप मारायचा जय भीम. जंप मारायचा प्रयत्न केला तर कोलमडणार. बोला कसबे सर, बोला. मला आनापानसती करण्यासाठी एका धर्मचार्याने माइंड बेल दिली होती मोबाईल मध्ये. काय दिलं होतं? माइंड बेल, एक बेल दिली होती बेल. आनापानसती करण्यासाठी. बेल. त्याला टायमिंग मी लावायचो. अच्छा. मग ते दर 5 मिनिटांनी एक बेल व्हायची आणि शेवटी 20 मिनिट झाल्यावर 3 बेल व्हायच्या. मग अच्छा, काही वेळेला मला तशा बेल तयार केल्यात काय त्या? हा मग काही वेळेला काय व्हायचं, मला ते शेवटचीच बेल ऐकायला मिळायची, मधली मिळायचीच नाही. म्हणजे इतकं मी ते आत बघत बसायचो. मग आता ही सरांनी जे म्हणले टिकटिकचा त्रास झाला, मग ते जागृतीचाच परिणाम आहे, अंतर्बाह्य जागृतीचा परिणाम आहे. हो. मग मला काय वाटतं, मला ते बेल ऐकायला येत नव्हते म्हणजे माझी बाह्य जागृती नव्हतीच, आंतरजागृतीच होती. असं असं आहे का? असू शकतं, आतमध्ये ध्यान गुंतलेलं आहे असं असू शकतं. किंवा मग बाह्य जागृतीच नाही. परंतु जेव्हा सती असते तेव्हा आतलं बाहेरचं दोन्ही पण समजू शकतं, पण विचलन येत नाही, म्हणजे विचलित होत नाही चित्त. चित्त विचलित झालं नाही पाहिजे. अकंप चित्तं यस्य न कंपती. अकंप होणं, चित्त कंपित न होणं, हे आपल्याला ते साधलं. मग आपण ती समता, जिथं चित्त शांत होतं ती समता आहे. आणि मग इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. नंतर मग शांतता आणि इन्व्हेस्टिगेशन, जे शोध जो आहे तो सायमल्टेनियसली चालतो, एकाच वेळेला चालतो. शांततेत शोध, शांतता आणि शांततेत शोध, असं करत करत संपूर्ण आपल्याला समग्र शांती ज्याला म्हणतात, मग ते मौन आहे. ते खरं मौन आहे. जिथं चित्त आणि मन शांत होतं त्याला मौन म्हणतात. मौन म्हणजे न बोलणं नाही. मौन म्हणजे चित्त शांती, मनशांती. पण मला म्हणायचं बाहेरचं ऐकत नाही म्हणजे बाह्य जागृती नाहीच असं आहे का? फक्त ऐकू आंतरजागृती. ऐकू आलं तरी चित्त विचलित होत नाही. हा बरोबर आहे. ते जे ऐकू ऐकू येईल पण चित्त विचलित होत नाही. आपलं लक्ष बरोबर. चित्तावर आहे. जिथं परिणामाच्या ठिकाणी आपलं लक्ष आहे खरं म्हणजे. काम जे आहे परिणाम, कारण आपलं प्रॉब्लेम आपलं चित्त आहे ना, मन आहे ना. प्रॉब्लेम विषय नाहीत. प्रॉब्लेम विषय नाहीत. चित्त विषय तर चालूच राहणार आहेत आणि आपले इंद्रिय पण चालूच राहणार आहेत. पण प्रॉब्लेम चित्तावर जो परिणाम होतो किंवा चित्त विचलित जे होतं आणि त्याच्यानुसार जे मनोधर्म काम करतात, तो प्रॉब्लेम आहे. आपलं काम तिथं आहे. म्हणून धम्म यो धम्मं पश्यति. धम्म जो पाहतो कायेमध्ये, यो धम्मं कायेन पश्यति, तो धम्मधर किंवा तो धम्मचारी, तो असं ते म्हटलेलं आहे. सवे धम्मधर होतो. सवे धम्मधरो होती, यो धम्मं नप्पमज्जती. जे धम्म दिसतात त्याच्या बाबतीत तो गाफील नाही, अपमादात प्रमादात नाही. तो तो जागृत आहे. काय धर्म क्रिएट होतात, निर्माण होतात, काय दिसतं त्याच्या बाबतीत तो गाफील नाही. म्हणजे सतीमध्ये आहे, ती धम्मानुसती आहे. ही शेवट. चित्तं यस्य न कंपती. हा, ज्याचं चित्त कंपित होत नाही, तर चित्त कंपित न होणं हे साधलं पाहिजे. आणि चित्त कंपित कशामुळे होत नाही, तर लोकधम्म, म्हणजे जे 8 लोकधम्म सांगितले, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी, याच्यातच ते सगळं दोलायमान अवस्था.
तिथं चित्तकंप पावतं. म्हणजे ते ह्याच्या कायम होत नव्हतं, कधी तर व्हायचं. हा ते कायम असं नाही, एखाद्या वेळेस असं व्हायचं. हा म्हणजे ज्या वेळेला जे विषय येतात त्यानुसार ते होतं ना. जेव्हा तो विषय येईल, जसं आता टिकटिक आली म्हणून चित्त कंपित झालं, नको नको म्हणून म्हणजे दुःख. आता हम्म. बघ, ही तर चित्त कशाने कंपित झालं, मला सुख पाहिजे, मला ध्यान करायचे किंवा मला दुसरं काहीतरी करायचं, ते सुख मला पाहिजे, परंतु टिकटिकीचं दुःख आहे. तर मला हे पाहिजे, हे नको, म्हणजे सुख दुःख दोन्हीमध्ये ते चित्त कंपित होतं. आपल्याला दोन्हीमध्ये पण संतुलन आलं पाहिजे. काही असंच आहे, हे कधी सुख मागणार चित्त, मन, आणि ते दुःखाने विचलित होणार. म्हणून याचा धम्म असाच आहे. याचा धम्म कंपित होणारच आहे. हे जेव्हा लक्षात येतं, तर आपण मग त्याच्या अधीन होत नाही. काही असंच आहे, जे असंच आहे त्याला तुम्ही टाळू शकत नाही, ऐकणं बंद करू शकत नाही. पण चित्ताचं भान आलं की ते चित्त शांत होतं. हे सती शांत करते, सतीचं काम आहे. म्हणून ते काम तिच्यावरच सोपवायचं, जागृतीवरच. इथं ऍक्च्युली काहीच करायची गरज नाही. आता असं वाटतं काही करायचं असं नाही, कशामुळं कशामुळं तो परिणाम मिळेल एवढंच फक्त लक्षात आलं पाहिजे, आणि तो मला वाटतं जागृत झालेला होतो तो. सती समजली आणि प्रॅक्टिसमध्ये उतरली, आणि 24 तास ती जर आपल्याला मेंटेन ठेवता आली, म्हणजे एवढी प्रॅक्टिस करायची की ते झोपेत पण आपली सतीनं काम केलं पाहिजे. ते अवघड आहे. आपल्याला जागेपणीत पूर्ण अजून सती आली नाही, तर झोपेत आणखीन अवघड आहे. पण आपला प्रयत्न सती पठ्ठाण, सतीचं पठ्ठाण म्हणजे पुढं पुढं जाणं, ते एवढं पुढं गेलं पाहिजे की हाडामासामध्ये सती उतरली पाहिजे, असं आपण म्हणतोय. अगदी डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे हाडामासात म्हणजे सगळीकडे आलं ते. म्हणजे संपूर्ण काय धम्मं कायेन हा म्हणजे कायेत उतरल्यावर, हाडामासात म्हणजे कायेत उतरल्यावर मग सगळे धम्म दिसतात. म्हणजे सगळीकडे चित्त आहे. कारण सगळीकडे ते विज्ञान आहे. चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान आणि मनोविज्ञान. जिवंतपणा, जाणीवा. चला, काम करत राहू, ही महत्वाची गोष्ट आहे. आज नवीन वंदना कोण आहेत? बाकी सगळे जुने आहेत. एक मिनिट. हा, जय भीम, बरं नमो बुद्धाय. बरं आहे. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम.